सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण मागे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित राहायचंय। उद्घाटन या नोकरी महोत्सवाचे लोकप्रिय नगराध्यक्ष श्री अनिल भाऊसाहेब सावंत, युवा नेत्या दीप्तीताई, वाई नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री विजयजी डेकाणे साहेब, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के साहेब, नगरसेवक शहरातील समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। आयोजित या भव्य रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित वाईचे नगराध्यक्ष अनिल भाऊसाहेब सावंत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेत्या दीप्ती दीदी पिसाळ, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, त्याचबरोबर नगरसेवक सर्व संग्राम, डॉक्टर जागृती पोरे आणि केतकीताई, सचिन रोजगार मेळाव्यासाठी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेल्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी, आजचा हा कार्यक्रम वाई शहरामध्ये खरं तर पहिल्यांदाच असा एक मोठा कार्यक्रम होतोय आणि पहिल्यांदाच होत असलेल्या या कार्यक्रमाला मोठमोठ्या कंपन्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन त्यांनी आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेले आहेत। 600 ते 650 मुलांनी, मला वाटते 1050 मुलांनी या ठिकाणी रोजगार मिळावा या आशेनं इथं नोंदणी केलेली आहे। कंपनीच्या प्रतिनिधींना माझी एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आमच्या
वाई शहर आणि तालुक्यातल्या मुलांना संधी द्यावी आणि शक्य झाल्यास इथल्या इथं त्यांना अपॉइंटमेंट लेटर देऊन त्यांना भविष्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल असा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप्ती पिसाळ यांच्या हस्ते आणि अनिल भाऊसाहेब सावंत तसेच सर्व नगरसेवक आणि मान्यवर यांच्या हस्ते नारळ फोडून झालेलं आहे. या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत आणि सर्व आलेल्या या ठिकाणी तरुण आणि तरुणींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अतिशय खुल्या मनाने आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू द्या, कुठलंही दडपण मनावर ठेवू नका. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की सर्वांना यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त तरुण तरुणींना या रोजगारातून भविष्याची संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. व्हायचं याच्यासाठी केलेली धडपडीतून मी आणि अनिल सावंत आम्ही जुने मित्र आज एक वाई शहरामध्ये एक चांगले व्यवसाय म्हणून आमची पहिली ओळख झालेली आहे. मित्रांनो, सगळ्यांनाच नोकरीच्या ऐवजी व्यवसाय करण्याचं पाठबळ मिळतंच असं नाही. शिक्षण असते, बुद्धिमत्ता असते, पण दिशा मिळत नसती आणि संधी मिळत नसती. आणि वाई शहराच्या बाबतीत जर म्हणलं, एक स्थानिक स्वराज्य संस्था, ही स्थानिक स्वराज्य संस्था रोजगार निर्मितीचं काम करते. ही वाईतली एकमेव पहिली संस्था असेल, तालुक्यातली नव्हे तर जिल्ह्यातली असेल. आणि वाई नगरपालिका स्थानिक स्वराज्याचं संस्थेचं जरी काम असलं की मूलभूत गरजा पुरवणं, त्याच्या पलीकडेही जाऊन आज समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. आज रोजगार निर्मिती देणं म्हणजे अन्नाला लावणं. म्हणजे पूर्वी माणसं म्हणतात एखाद्यानं मला अन्नाला लावलं त्याची 10 पिढ्या उपकार विसरत नाही. तसं आज ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आज 1050 मुलं आज या ठिकाणी नोकरीसाठी आलेले आहेत. ह्या सर्वांच्या अन्नाच्या तुम्ही सर्वजणांनी नियोजन केलेलं आहे. व्यापार करत असताना देशामध्ये मोदी सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे. आज जागतिक स्तरावरती जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये रिसेशन येत चाललेले आहे. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आज एवढं रिसेशन आलेले. गेल्या आठवड्यात माझ्या हॉटेलचं सॉफ्टवेअर मी डेव्हलप करतोय, अपडेट करतोय. म्हणजे 10 वर्ष मी तर हॉटेलला सॉफ्टवेअर वापरतोय, पण नवीन आता APS मध्ये मी सॉफ्टवेअर कन्वर्ट करतोय. तर त्या मालकांची माझी अधिक सॉफ्टवेअर म्हणून पुण्याचे आहे, त्यांच्याशी चर्चा झाली की या टेक्नॉलॉजीमुळे एवढं आम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे फास्ट झाले की हार्डली कोडिंग वगैरे सगळं करून मिळते. भविष्यामध्ये चांगली मुलं बेरोजगार राहणार आहेत भाऊसाहेब. आणि या बेरोजगाराच्या नंतर त्यांना फ्रस्ट्रेशन आहे, याच्याऐवजी कुठेतरी छोट्या उद्योगात त्यांना कंपनीमध्ये नोकरी मिळावी, या चांगल्या दृष्टिकोनातून आज तुम्ही रोजगार या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. व्यापारी आणि उद्योजक यांना एखाद्या ठिकाणी एखाद्या शहरामध्ये जर का व्यापार करायचा असेल तर त्याला 3 गोष्टी मूलभूत लागतात. एक म्हणजे त्या ठिकाणचं असणारं राजकीय असेल, त्या ठिकाणचं सामाजिक असेल, ते पाठबळ त्या कंपनीला असावं लागतं. म्हणजे वाई शहरामध्ये गरवारे आल्यानंतर गरवारेचा हा व्यापारी दृष्टिकोन जरी असला तर वाईकरांनी त्यांना दिलेली ही साथ आहे, त्यामुळे गरवारे आजपर्यंत या ठिकाणी वाईमध्ये टिकून आहे. जर का स्थानिक प्रशासन, स्थानिक राज्यकर्ते जर त्या कंपन्यांना पाठबळ देत नसतील आणि त्यांना जर का सुरक्षितता नसेल तर व्यापारी हा व्यापारी असतो, एका गावातून दुसऱ्या गावाला जाऊ शकतो. म्हणजे पहिलं तुम्हाला ह्या मंडळींना तुम्हाला काय करावं लागेल, येणाऱ्या उद्योगधंद्यांना तुम्हाला संरक्षण द्यावं लागणार आहे. या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून याच ठिकाणी कुंभमेळा झाला. याच ठिकाणी एक म्हणजे तुमचं कोणतं आपलं अॅक्रेलिकचं वगैरे ते हस्तकला तुम्ही या ठिकाणी उद्घाटन झालं, तोही व्यवसाय झाला. मी एक हॉटेलचा व्यापारी किंवा एक व्यावसायिक म्हणून सांगतो की माझ्या व्यवसायाच्या लाईफमध्ये 11 वर्षाच्या व्यवसायामध्ये मला कधी एवढा धंदा झाला नव्हता. भाऊसाहेब त्या 4 दिवसात मला सलग धंदा झाला. नगराध्यक्ष श्री अनिलजी सावंत, सर्व मान्यवर नगरसेवक, जमलेले सर्व युवक युवती, खरं तर प्रत्येकाला शिक्षण घेतल्यानंतर अपेक्षा असते की मला चांगली नोकरी मिळावी, ती माझ्या गावाच्या आसपास किंवा शहराच्या आसपास मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र तसं होतंच असंही नाही. मी आता साधारणतः 40-45 वर्षात वाई शहरात राहतो. आज जो कार्यक्रम पाहतो आहे हा पहिल्यांदा वाईमध्ये घडतोय की विद्यार्थ्यांसाठी की आपल्या आसपासच्या युवक युवतींसाठी काहीतरी आपण करावं या उद्देशाने अनिल भाऊ सावंत यांनी जो आजचा रोजगार मेळावा
अवलंबलेला आहे. खरं तर रोजगार मिळावा म्हणता येणार नाही की कुणाला तरी कुणाच्या माध्यमातून व्यवसायाला लावायचं किंवा नोकरीला लावायचं. हे जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं ती व्यक्तीसुद्धा काय होती आणि आज कुठपर्यंत पोचलेली आहे याचाही आपण जर बारकाने विचार केला तर अशाच लोकांच्या हातून सामाजिक काम करण्याची निष्ठा किंवा इच्छा तयार होते. आज भाऊसाहेब आपण जो काय सुरू केलेलं आहे त्याला नक्कीच यश येणारच, पण भविष्याच्या दृष्टीने आपला वाई तालुका नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली घोडदौड करील. यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, युवक युवतींना जे जे काम मिळेल ते सन्मानानं किंवा आत्मीयतेनं करा. त्याच्यामध्ये किती पैसा मिळतोय म्हणण्यापेक्षा आपण तिथं किती योगदान देतोय हे जर तुम्ही ध्येय अवलंबलं तर नक्कीच ती कंपनी आपल्याला भविष्यात पुढे चांगल्या पदावर किंवा पगारावर नक्कीच घेऊन जाईल. फक्त निष्ठा आणि कर्तव्य नक्कीच बजावा, तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद. हा रोजगार मेळावा, नोकरी मेळावा होतोय त्याच्यासाठी एकत्रित आपण जमलेलो आहे. खरं तर रोजगार मेळाव्याची तयारी ही गेली 2 महिन्यापासून चालू होती. आदरणीय भाऊसाहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा कुंभमेळ्याचं त्यांचं नियोजन चालू होतं. संघातील बेरोजगार तरुणांविषयी जी आपुलकी आत्मीयता बघितली त्या दिवशीच त्यांनी इमिजिएटली लगेचच रोजगार मेळावा घेण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं सगळं नियोजन चालू केलं. आज या रोजगार मेळाव्यामध्ये अतिशयोक्ती नाहीये, पण किर्लोस्कर, बजाज, हुंदाई सारखे ब्रँड ज्या मल्टीनॅशनल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपनी आहेत त्या या ठिकाणी आज तुम्हाला नोकरी देण्यासाठी तुमच्या दारात घेऊन येण्याचं काम भाऊसाहेबांनी केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की आदरणीय भाऊसाहेबांच्या वतीने मी तुम्हाला बोलतोय की आज जो रोजगार मेळावा होतोय ही फक्त सुरुवात आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. मला माहिती आहे की इथून पुढे 1 ते 2 वर्षांमध्ये साहेब वाई मतदारसंघामध्ये एकही बेरोजगार राहणार नाही. भाऊसाहेबांची टीम म्हणून आम्ही सर्वजण याच्यासाठी काम करू. वाई मतदारसंघात आम्ही एकही बेरोजगार ठेवणार नाही. बेरोजगारी हटवण्यासाठी लागणारं प्रशिक्षण, लागणारे स्किल्स इथपासून फाउंडेशन पासून आपण इथून तयारी चालू करणार आहे. आज फक्त स्टार्टअप आहे. हा मेळावा सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोफत आहे. इथं कुणाकडनंही 1 रुपया घेतला जाणार नाही आणि कुणाला दिला जाणार पण नाही. हा तुमच्यासाठी मोफत रोजगार मेळावा भाऊसाहेबांनी ठेवलेला आहे. या ठिकाणी जे ब्रँड्स आलेले आहेत ते तुमची मुलाखत घेतील. तुमची मुलाखत झाल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर इमिजिएटली तुम्हाला इथंच आज नियुक्तीपत्र, तुमचं अपॉइंटमेंट लेटर भेटणार आहे. त्या अपॉइंटमेंट लेटरवर तुमची जॉईनिंग डेट, तुम्हाला सॅलरी किती आहे, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपनीमध्ये घेऊन जायचे, याची सगळी माहिती त्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये असणार आहे. जवळजवळ या सगळ्या कंपन्यांमध्ये जोक नाही 5,000 पेक्षा जास्त जागा आधी तरी अवेलेबल आहे. म्हणजे आलेल्या प्रत्येकाला नोकरीची संधी मिळू शकते. तुम्ही तुमची मुलाखत व्यवस्थित द्या. मुलाखत देत असताना तुमच्या मनातल्या प्रश्न जे आहेत कंपनीविषयी, कामाविषयी, पगाराविषयी, डॉक्युमेंटविषयी, तुम्ही सर्वांनी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारा. तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय तुम्ही तिथं जॉईन करणार नाही. तर ते सर्व प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला त्या कंपन्यांना, तुम्हाला अधिकार आहे त्या सगळे प्रश्न विचारायचा, ते तुम्ही विचारा. हा रोजगार मेळावा पार पडत असताना याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस समजावून दिल्यानंतर दुसरा आपला स्टेजच्या डाव्या साईडला, उजव्या साईडला चा मुलगा, सपोज मी 12वी पास आहे तर 12वी पासच्या कॅन्डिडेटनी किती नंबर रूम मध्ये इंटरव्ह्यूला जायचं, डिप्लोमाच्या मुलांनी किती नंबर रूमला मुलाखत द्यायची, इंजिनिअरिंगच्या मुलांनी किती नंबरला द्यायचे, त्याचं मार्गदर्शन, त्याचं टोकन नंबर तुम्हाला हेल्प डेस्कला मिळणार आहे. डायरेक्ट कुणीही मुलाखतीला जाऊ नका. हेल्प डेस्कला गेल्याशिवाय
तुम्हाला पूर्ण कंपन्यांची माहिती समजणार नाही, कुठल्या कंपनीमध्ये काय वॅकन्सी आहेत त्याची सगळी माहिती हेल्प डेस्कला आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही कुणाला अप्रोच होऊ नका, कारण गोंधळ उडेल. तुम्हाला कळणारच नाही की किर्लोस्करमध्ये कुठल्या पद्धतीच्या वॅकन्सी आहेत. त्याचं पुढं भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायम जोपर्यंत एक एक बेरोजगार आम्ही शोधून त्याला नोकरी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढी ग्वाही देतो. जय जय महाराष्ट्र. थँक्यू. चे नगराध्यक्ष अनिल भाऊजी, हॅलो. परत इथं उपस्थित आपले बिजू भाऊ ढेकाणे, नंतर चपटे साहेब, आपले नगरसेवक सचिन सावंतजी, आणि तसेच इथे उपस्थित सातपुते साहेब आणि इतांबे साहेब, आणि आपल्या वाई शहराच्या नगराध्यक्षा त्या सर्वांचा मी मनोपासून आभार मानते की त्यांनी नेहमीप्रमाणेच एक वेगळं काहीतरी घडवून आणण्याचा वाई शहरामध्ये प्रयत्न केला आहे. आपल्या वाई नगरीचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांनी प्रथम इथे लघु कुंभमेळावा केला. तो एक धार्मिक कार्यक्रम होता. त्यातून जे सगळे धार्मिक लोक इथे जमले त्यांनी त्याचा खूप चांगला त्याचं समर्थन केलं. त्यानंतर इथे महिलांसाठी उपयोगी होईल असं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांनी एक्झिबिशन आणलं. त्यातून एक वेगवेगळ्या वस्तूंचं आपल्याला इथं एका जागेवर सगळ्या आपल्याला मिळाल्या. त्याचबरोबर आता हे जे केलेलं आहे तरुणांसाठी, आणि त्याच्या आपल्या वाई तालुक्यातली किंवा वाई शहरातली जी बेरोजगारी आहे ती कमी करण्यासाठी त्यांचं जे पाऊल आहे ते खूपच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. त्यांचे जे विचार आहेत किंवा वाईमध्ये त्यांची जी प्रगती करण्याची त्यांची जी दिशा त्या दिशेला ते चालले आहेत ती खूपच वाखाणण्यासारखी आहे. मी त्यांचा आभार मानते. इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करते. तुम्हाला ही संधी मिळाली आहे, ह्या संधीचा तुम्ही खूप चांगला फायदा करून घ्या. आमच्या काळात ही संधी आम्हाला मिळाली नव्हती. आम्हाला पुणे, कोल्हापूर, मुंबईपर्यंत स्वखर्चाने जावं लागत होतं, आणि तिथं जाता जाता सुद्धा खूप वेगवेगळ्या अडचणींना समोर जावं लागत होतं. आज तुम्ही नशिबान आहात की तुमच्या नगराध्यक्षाने तुम्हाला ही संधी वाईमध्ये दिलेली आहे, आणि जागेवरच तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे. इथं जे विद्यार्थी इथून सिलेक्ट होतील त्यांचं मी आत्ताच अभिनंदन करते, पण ज्यांचं सिलेक्शन होणार नाही त्यांनी खचून जाऊ नका. ही संधी तुम्हाला वारंवार मिळत राहणार आहे. आपले नगराध्यक्ष आपल्याला असेच सहकार्य करत राहणार आहे. मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे आपले नगराध्यक्ष आणि आपले नगरसेविका नगरसेवक यांचं जे काम आहे ते चांगलंच काम असल्यामुळे ते आपल्याला सहकार्य करत राहणार आहेत. बेरोजगारी, जसं सातपुते साहेबांनी बोललं, बेरोजगारी दूर करणार आहेत. तो आता आय थिंक ते उपक्रम म्हणूनच करतील, आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व बेरोजगारांना एक चांगली संधी मिळून तुम्हाला एक चांगलं भविष्य घडवण्याची ते तुम्हाला संधी देणार आहेत. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते, आणि नगराध्यक्ष परत एकदा धन्यवाद करून माझी 2 शब्द संपवते. आज या रोजगार महोत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित उपनगराध्यक्ष पिंटू चक्के, आमचे मित्र गोविंद इतापे, शहराध्यक्ष विजयराव ढेकाणे, माझे सर्व नगरसेवक नगरसेविका, त्याच्यामध्ये पाडे करून या ठिकाणी जे आपल्या रोजगाराच्या संधीच्या निमित्तानं उपस्थित आहे. मित्रांनो, रोजगार मेळावा घेण्यामागचा उद्देश, कारण नोकरी मिळवताना येणाऱ्या अडचणी आणि नोकरीसाठी किती धडपड करावी लागते, माझा थोडासा आपल्याला एक शैक्षणिक प्रवास सांगतो. बाकीचा जास्त सांगत बसणार नाही, ते खूप मोठा प्रवास आहे. मी 1ली ते 7वी मराठी शाळा 1 नंबर शाळा 4 नंबर, नंतर दर्ड स्कूलला म्हणजे 1ली ते 7वी पहिल्या नंबरमध्ये असणारा विद्यार्थी 7वी ते 10वी मध्ये घरची परिस्थिती तुमच्यासारख्या शेतकरी कुटुंबातला मी मुलगा आहे. वडिलांची 30 गुंठे जमीन कोरडवाहू, ती पण सोंजायच्या पायथ्याला. मी आवर्जून हे तुम्हाला माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही मित्रांनो, किंवा मला खूप मोठी काय अपेक्षा आहे किंवा राजकीय काय स्वार्थापोटी मिळवायचंय, हा माझा एक टक्का पण उद्देश नाही. परंतु मी जे भोगलंय किंवा मी जे सोसलंय ते आपल्या तरुण मित्रांना ते यातनं होऊ नयेत म्हणून ह्या रोजगार मेळाव्याचं निमित्त आहे. 8वी ते 10वी देवडा स्कूलमध्ये असताना 10वीला माझे 5 विषय गेले पहिल्या नंबरचा विद्यार्थी असला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5 विषय 10वीला गेले म्हणल्यावर सगळ्या समोर अंधारच असला पाहिजे, कारण वर्षभर अभ्यास करून एक विषय सुटला
आणि 5 विषय गेले. मी ऑक्टोबरला ते 5 विषय सोडवले आणि 11वी 12वी माझं किसनवीर कॉलेजला 10वी पास झाल्यानंतर आमच्या कुटुंबातले एक ज्येष्ठ मंडळी आले आणि सांगितलं आर्ट्सला ॲडमिशन घ्या. आता आर्ट्स कॉमर्स सायन्स हे 3च विषय आमच्या काळात माहिती होते, कारण आमच्या परिस्थितीनुसार इंजिनिअरिंग ITला जायचं म्हणलं तर सातारला जावं लागणार. सातारला STच्या पासाचे पण पैसे नाही. मोलमजुरी करणारं कुटुंब, STला पैसे नाही द्यायला म्हणून सातारला ITला जाऊ शकत नाही. अंगामध्ये मग ठिगळं लावलेल्या पॅन्टी, अशी सगळी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीतून मग आर्ट्सला बाबा खर्च कमी आहे म्हणून आर्ट्सला गेलो आम्ही. आर्ट्सला 11वी 12वीला 11वीत असताना एका ॲक्सिडेंटल याच्यामध्ये आईवडिलांचं निधन झालं. त्याच्यानंतरचा एकट्याचा प्रवास, चुलत्यांकडे राहून 11वी 12वीचं शिक्षण केलं. 12वीला एवढं सगळं करून 12वीला 65% मार्क्स पडले. 12वीत असताना पोलीस भरती हे थोडंसं ॲम्बिशन असायचं तरुणांना आमच्या काळात, तेव्हा पोलीस भरती व्हायचंय, मिलिटरी भरती व्हायचंय. वाईतमध्ये त्या काळात भरतीला स्कोप मिळेना, मुंबईला भरतीचं प्रमाण जास्त असायचं म्हणून वाईतले एम्प्लॉयमेंट कार्डवर भरती व्हायची, कॉल यायचे. एम्प्लॉयमेंट कार्ड त्यावेळेस अतिशय नोकरीसाठीच आवश्यक बाब समजली जायची. एम्प्लॉयमेंट मी वाईतले एम्प्लॉयमेंट आमचे संदीप कुचेकर म्हणून त्याचे वडील मुंबईला एका सरकारी हॉस्पिटलला HOD म्हणून काम करत होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही ते माझी इथली सगळी डॉक्युमेंट ट्रान्सफर केली मुंबईला. ITI एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं आणि त्या कार्डच्या आधारे मुंबईला पोलीस भरतीसाठी मला कॉल आला. आता मुंबईला पोलीस भरतीसाठी गेल्यानंतर तिथं राहायची अडचण, या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना फिजिकलचा प्रॉब्लेम नव्हता. फिजिकलमध्ये मी मेरिटमध्ये आलो, परंतु जेव्हा एक्झाम झाली लेखी एक्झाममध्ये 7 मार्क्ससाठी माझं ते पोलीस भरतीचं संधी हुकली. त्याच्यानंतर बरेच व्यवसाय केले, हॉटेल चालवलं, म्हणजे शेतमजुरी, रानातलं सड जाण्यापासून काय गोष्टी केल्या नाही असं नाही. त्याच्यामध्ये चिकन शॉप, चहा पावडर एजन्सी, हे सगळं शिक्षण करत असताना मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. BA इकॉनॉमिक्स हा माझा सब्जेक्ट होता. इकॉनॉमिक्स MA फर्स्ट इयर केलं, परंतु व्यावसायिक जबाबदाऱ्या असल्यामुळं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, या सगळ्या जबाबदाऱ्यातनं पुढे जात असताना व्यवसाय केला पाहिजे. पैसे किती मिळत आहेत एखाद्या कामातून, मी पतसंस्थेचं कलेक्शन केलं खूप. त्याच्यानंतर वेगवेगळे व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणे व्यवसाय केला तर काय घडू शकतं. म्हणजे आपण आता तरुण वर्गाची मी बघतोय डोळ्यांनी की पालकांकडून एवढा सपोर्ट आहे, पालकांकडून इतकं सहकार्य आहे, शिक्षणासाठीचं सहकार्य आहे, सगळ्या गोष्टीचा आमचा अभ्यास म्हणजे ते अपेक्षित मिळायचं बघा. पूर्वीच्या काळामध्ये 11वी 12वी ग्रॅज्युएट अपेक्षित घ्यायचं, शेवटचा महिनाभर अभ्यास करायचा आणि एक्झामला जायचं. हे व्यवसाय करत असताना मी आपल्या सर्वांना एक अशा पद्धतीची विनंती करेन की कुठल्याही प्रकारे अपसेट न राहता किंवा कायम प्रोत्साहित राहून जे काय मिळेल त्या कामामध्ये ते काम करून आपण समाधानी राहिलं पाहिजे. पैसे किती मिळत आहेत आपल्याला हे महत्त्वाचं नसतं, कारण हे आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक जर कामात राहिला मित्रांनो तरच आपल्याला काम सुचू शकतं. मोकळं मन हे भूताचं घर आपण म्हणतो, सैतानाचं घर. त्यामुळे मोकळं मन जर तरुणांचं राहिलं तर वेगवेगळे विषय सुचतात, वेगवेगळ्या गोष्टींना मुलं हिप्नॉटिझम होत आहेत, मुलं व्यसनाधीनतेच्या पाठीमागं लागत आहेत, मुलांचं करिअर डायव्हर्ट होत आहे, मुलं न्यूनगंडाकडे जात आहेत. आता शेतीसारखा एकमेव मुख्य व्यवसाय राहिला नाही, शेतीबरोबर जोडधंद्यांची गरज आहे. मित्रांनो, व्यवसायांबरोबर आपण उद्योगधंद्याचं पण प्रशिक्षण पुढच्या काळामध्ये आपण या वाई तालुका असेल, वाई शहर असेल, किंबहुना जिल्हा प्लेस असेल, जे लोक या ठिकाणी आमच्याकडे येतील, सातपुते साहेबांनी सांगितलं, त्यांची माझी गेली महिना 1.5 महिना या विषयावर चर्चा चालू आहे की वाई मतदारसंघातला असेल, जिल्ह्यातला असेल, आपण जास्तीत जास्त तरुणांना
रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देतील याच्यामध्ये मी माझ्या टीमचं विशेष कौतुक करेन. माझे सर्व सहकारी नगरसेवक, माझे मित्र दीप्ती दिदी असतील, सर्व जे जे या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांकडं म्हणजे आमची टीम अशा पद्धतीनं काम करेल की भविष्यामध्ये नोकरी देणारी टीम मतदारसंघामध्ये म्हणून आमच्याकडे बघितलं जाईल. एवढी ह्याच्या निमित्तानं तुम्हाला आम्ही आश्वासित करतो. जी जी मुलं या ठिकाणी इंटरव्ह्यूला आलेली आहेत, भले काम छोटं मोठं असेल, कमीत कमी 35-40 कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. हायेस्ट म्हणजे तुम्हाला विशेष बाब त्यातली सांगायची म्हणलं तर 40% मुलींचं रजिस्ट्रेशन या रोजगार मेळाव्यामध्ये झालेलं आहे. जे रजिस्ट्रेशन झालीत 1100 मुलांचं, त्याच्यामध्ये 40% मुली आहेत. म्हणजे या रोजगार मेळाव्याचा आपण बघतोय की मुलांना उद्योग व्यवसायाची किंवा नोकरीची किती नितांत गरज आहे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं ज्या पद्धतीनं आपल्या ठिकाणी रोजगार वाढला पाहिजे होता किंवा MIDC सारख्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ज्या कंपन्या येणं अपेक्षित होतं किंवा अर्बन डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित आहे आणि रोजगाराच्या आपण बघतोय पाचगणी महाबळेश्वरला एवढा मोठा क्राऊड जातोय. वाईसारखं हिस्टॉरिकल प्लेस आहे, ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे. पर्यटनासारखं जर इथं पर्यटनाचं महत्त्व वाढलं, पर्यटन वाढलं, म्हणून हे वाढवण्यासाठी आपण दक्षिण काशीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. आपण ते कुंभमेळ्याचं आयोजन आमचं त्याच उद्देशानं होतं. आपण एक वाई महोत्सव या ठिकाणी घेतला. त्या ठिकाणी जवळजवळ 100 स्टॉल धारकांना आम्ही त्या ठिकाणी रोजगार करायची संधी दिली. एका स्टॉल धारकाचं, फूड स्टॉलवाल्यांचं एकेकाचं 30-40 हजार रुपये 3 दिवसाचा व्यवसाय, लाख रुपयापर्यंत व्यवसाय गेला. आम्ही जेवढं आमच्या माध्यमातून शहराच्या नागरी सुविधांबरोबर आपल्या तरुणांसाठी जेवढं आम्हाला जास्तीत जास्त काम करता येईल ती सर्व टीम आम्ही मिळून ते काम 100% करू. कारण या रोजगार मेळाव्याचं उद्दिष्टच ते आहे की जे आम्ही सगळ्यांनी सोचलं. याच्यामध्ये विजयरावचं पण काही वेगळं नाही, पिंटो असतील, सगळी प्रसाद असेल, सगळी गोविंदिता पेंनी मगाशी ते पण हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांनी पूर्वी कॉम्प्युटर याच्यामध्ये क्लासेसचे सातारमध्ये क्लासेस घ्यायचे, त्याच्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम केलं, त्याच्यानंतर किराणा मालाचा व्यवसाय असेल, असे खूप व्यवसाय. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की मी जे व्यवसाय केले, मी वयाच्या 15 वर्षापासून व्यवसायात आहे. 15 ते आता माझं 52-53 वय म्हणजे अप्रॉक्स 37 वर्ष मी ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आज वाई शहरामध्ये तुम्ही कल्पना नाही करणार, कमीत कमी 1,500 ते 2,000 लोकांना घरं या माझ्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून दिलेत. त्यातल्या 50% घरात समाजसेवा झाली. म्हणजे एखादं थोडं छोटं तोंड करून, बारीक तोंड करून आलं एखादा ग्राहक किंवा माझी परिस्थिती नाही किंवा माझी अडचण आहे, तर आमचा 1000 रुपयाचा दर असला तर त्याला 700 रुपयाकडे आम्ही जाऊन त्या गोरगरीब लोकांचं किंवा सर्वसामान्य लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं मी त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला आहे. वाई शहराला कन्स्ट्रक्शनमधला सेकंड होम आणि हा सगळा प्लॅटफॉर्म देण्यासाठीचं मागील 25 वर्ष म्हणजे माझं साक्षी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मागील 25 वर्ष मी या शहरामध्ये काम करतोय. त्या पण व्यवसायातल्या बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी असतील, जे जे काय मला शक्य झालं आजपर्यंत ते सगळं लोकांसाठी करण्याचा मी 100% आजपर्यंत प्रयत्न केलाय. म्हणून माझी तडफड आहे की आम्ही जे सोसलंय, आम्ही ज्या गरिबीच्या झळा सोसल्यात, आम्ही ज्या परिस्थितीनं इथपर्यंत आलोय त्या परिस्थितीला आपल्यासारख्या तरुणांना सामोरं जायला लागू नये आणि आपल्याला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी या मेळाव्याच्या माध्यमातून कशा उपलब्ध करून देतील. उद्या बघा इथं समजा आता 1000 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे, यातल्या समजा एक 100 लोकांना जरी रोजगार आजच्या दिवशी जरी उपलब्ध झाला, संध्याकाळी आपण त्या रोजगार सर्टिफिकेटचं पण त्या ठिकाणी आपण वाटप करूया. परंतु कुठल्याही पद्धतीने नाराज न होता आपण कंटिन्यू आमच्या फॉलोअपमध्ये राहा. तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी आणि ग्वाही या आमच्या संपूर्ण स्टेजच्या निमित्तानं आम्ही घेतो. तुमच्या कुठल्याही रोजगारासंदर्भातल्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही आमच्या सगळ्या टीमकडे घेऊन या. हा उपक्रम आजच्या पुरता मर्यादित नसून याच्या नंतरच्या काळामध्ये आपण संदेश रिसॉर्टच्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल आहे
त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दर 15 दिवसांनी 1 महिन्यानंतर एक कंपनी त्या ठिकाणी आपण अपॉइंट करून त्या कंपनीच्या रिलेटेड ज्या वेकन्सीज आहेत किंवा त्याचं गुगल फॉर्म भरून घेऊन त्या रिक्वायरमेंट घेऊन आपल्या मुलांच्या त्या रिक्वायरमेंटला न्याय देण्यासाठी आम्ही 100% या ठिकाणी प्रयत्न करू. याच्यातून हा निव्वळ आमचा मुलांना रोजगार देण्याचा एवढाच हेतू आहे. याच्यामध्ये कुठलाही आमचा बाकीचा याच्यामध्ये विपर्यास नाही. आम्ही जास्तीत जास्त आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ. याच्याबरोबर काही व्यावसायिक प्रशिक्षण आम्ही याच टीमच्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊन घेणार आहे. ज्या व्यवसायाचे कोर्सेस आहेत, जे 4 महिन्याचे असतील, 6 महिन्याचे असतील, किंबहुना जे ऑनलाईन पण कोर्सेस आहेत, काही टेक्निकल कोर्सेस आहेत, ते 4 महिने 5 महिने होतील आणि त्या 5 महिन्यानंतर तुम्हाला जॉब ऑफर होईल कंपन्यांची. असाही आमचा या ठिकाणी मानस आहे. तुम्ही आमच्या संपर्कात राहा. आमचं सोशल मीडियाचं पण पेज आपल्यासाठी आम्ही एक ओपन करतोय. त्या पेजला तुम्ही कंटिन्यू फॉलो करा आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला कार्यमग्न ठेवण्यासाठी तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर या संदर्भात आम्हाला विचारलंच नाही प्रश्न किंवा आम्हाला जर बाबा आमच्याकडे तुम्ही आलाच नाही, लक्षात घ्या, आपण आजारी पडलो, कुठं पोटात दुखलं किंवा थंडी ताप आला, आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याकडे येत नाहीत, तर आपण डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. तरच त्यांना आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची आहे किंवा आपलं शिक्षण कुठल्या प्रकारचं आहे, तशा पद्धतीचा रोजगार आपल्याला उपलब्ध करून आमच्याकडून दिला जाईल. आपण अतिशय बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलाय. आपल्याला आपले इंटरव्ह्यू चांगले व्हावे. आपल्या भावी आयुष्यासाठी मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी रोजगार सत्पुते साहेब आपल्या माध्यमातून मिळावा. कोणी या ठिकाणी नाराज होऊन जाऊ नये अशी मी या सर्व कंपन्यांना विनंती करतो. जरा काय थोडंफार रोजगार मेळावा, या मेळाव्याचं आयोजन वाईचे प्रथम नागरिक आदरणीय अनिल भाऊसाहेब सावंत यांनी या ठिकाणी केला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला आहे. त्यासाठी आपले व आपल्या सर्व टीमचे वाई नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक व सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खरं म्हणजे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण वाईसारख्या ठिकाणी रोजगार मेळावा घेणं हे अतिशय चांगला कार्यक्रम आहे. या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय नगराध्यक्ष साहेब, त्याचबरोबर आमच्या दीप्ती दिदी, आमचे मंडलाध्यक्ष आणि नगरसेवक डेकाने साहेब, त्याच पद्धतीने खरं म्हणजे शिक्षण आणि नोकरी याशी खूप मोठा संबंध आहे. व्यक्ती शिकली आणि नोकरी लागली की त्या पूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं. मी एक या ठिकाणी आज उदाहरण देऊ इच्छितो. पुण्याला कॉलेजला होतो. आमच्या रूममध्ये आम्ही सिंहगड रोडला रूममेट होता आमचा किरण नावाचा ITला. तर त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते. मुलाच्या शिक्षणासाठी अध्यक्ष त्यांनी स्वतःची जागा होती कर्जतमध्ये, की त्या काही 12 लाखाला विकली मुलाच्या शिक्षणासाठी सिंहगड कॉलेजला. त्यावेळी म्हणजे 10 वर्षापूर्वीच तुम्हाला सांगतो, 10 वर्षापूर्वी सिंहगड कॉलेजला जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर फी सोडून साधारण 15-20 हजार रुपये हा खर्च असायचा. तर त्यानंतर आम्ही एकत्र राहिलो, शिक्षण झालं त्याचं. आता तो UKला आहे एका चांगल्या कंपनीत. जी जागा 12 लाखाला विकली होती ती जागा 45 लाखाला परत त्याने घेतली. वडिलांना जॉब सोडायला लावला. पुण्यात चांगल्या ठिकाणी फ्लॅट आहे आणि अशा पद्धतीनं आता ते कुटुंब आहे. अख्खं कुटुंब वडिलांनी केलेल्या त्रासातून, दिलेल्या शिक्षणातून आणि लागलेल्या नोकरीतून ते कुटुंब आता तिथं चांगल्या पद्धतीनं राहत आहे. आपल्याला समाजातला स्तर, समाजातली उंची आपली फक्त आणि फक्त शिक्षण आणि नोकरी हेच वाढवू शकतं. त्यासाठी आपण बघताय की अतिशय चांगल्या पद्धतीनं काम वाई नगरपालिकेत ज्यावेळी
अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून आले. त्याच्यानंतर याच ठिकाणी देवाचं पण काम केलंय. याच ठिकाणी त्यांनी आपला लघुकुंभ हा कार्यक्रम घेतला आणि त्याच ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या वाई शहरातल्या सर्व युवकांना युवतींना हा चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला आहे. याचा अर्थ असा होतो की अध्यक्ष तुमचं काम हे खूप चांगलं चाललंय. समाजातल्या प्रत्येक घटकाची सेवा करायचं काम आपण या ठिकाणी करताय. मी आपल्या माध्यमातून हे सांगतो की शिरवळ खंडाळा या ठिकाणी चांगल्या औद्योगिक वसाहतीत आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठेही मदत लागली तरी आपल्या आपल्या महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे व त्याच पद्धतीनं आदरणीय शिवेंद्रबाबा भोसले हे या आपल्या मंत्री आहेत. यांच्या माध्यमातून प्रत्येक कंपनीत तुम्हाला जिथं काय मदत लागेल ती मदत करायची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टी तुम्हाला उपलब्ध करून देईल. कारण हे जे काम तुम्ही हातात घेतलेलं आहे हे काम अतिशय महत्त्वाचं असून याच्यातून आपल्या भागातील आपल्या ग्रामीण भागातून तसं बघायला गेलं तर तुमचा वाई खंडाळा महाबळेश्वर हा मतदारसंघ अतिशय दुर्गम आहे. मी आता इथे येताना बघितलं हॉटेल मॅनेजमेंटच्या सुद्धा काही कंपनीज इथं आल्या. सगळ्यात सातारा जिल्ह्यातले सगळ्यात चांगले हॉटेल्स हे महाबळेश्वरला आहेत. त्याही ठिकाणी आपल्याला जी काही मदत लागेल ती आम्ही या ठिकाणी करू. दुसरं एक उदाहरण देतो. आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय बीव्हीजीचे इंटरव्ह्यू दिला तर या ठिकाणी दिली होती आणि नगराध्यक्षांच्या हस्ते आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत त्याला आपण शुभेच्छा देऊया त्याच्या भावी आयुष्यासाठी. अभिनंदन तुझं मित्रा. यानंतर जयेश चव्हाण सौरभ खरात जर असेल तर त्यांनी यावं या ठिकाणी. जयेश पवार म्हणून पण आहे कॅन्डिडेट जयेश पवार उपस्थित असेल तर या ठिकाणी एकदा अपॉइंटमेंट लेटर्सची बरसात या ठिकाणी होणार आहे. तर आपण चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्यावे. प्रधान स्टॉलच्या समोर जो विद्यार्थी असेल त्याला तात्काळ निष्कासित करण्यात येईल. शिस्तीचं पालन गेटवरती गर्दी झालेली आहे. बेशिस्त वर्तन करणारा विद्यार्थी तात्काळ निष्कासित करण्यात येईल. ही इंटरव्ह्यू सुविधा आहे. आपण रोजगार मिळवण्यासाठी आलेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांना टोकनचं प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. असं दिसतंय की एक जण कोणतरी मुलाखत देते आणि 4 लोक ती मेंढर कशी आपली शाळा अशा डोकवत असतात तशा पण आपण रोजगार मिळावा. ओ ताई नवनं मुलाखत देऊ द्या. तुमचा वेळ तुमचा टाइम येणार आहे. कॅन्डिडेट लक्ष द्या. मी काय म्हणतोय तिथं डोकावून बघू नका. खुर्च्या ठेवलेल्या आहेत तिथं बसा. माझे नाव शुभम संतोष यादव. तर मी मेकॅनिकल डिप्लोमा केलाय 3 वर्ष. आत्ता पास आउट आहे. तर आपल्या अनिल सावंत सरांनी आपले अध्यक्ष आहेत नगरसेवक त्यांनी आता आपला रोजगार मेळावा भरवलेला होता. तर त्यामध्ये इथे आम्ही आलतो. तर जॉब ऑफर लेटर भेटलेला आहे आम्हाला. त्यामध्ये कोणत्या कंपनी 3 वर्ष झाले. म्हणजे आता 3 वर्ष मला डिप्लोमा कंप्लीट आता झाला माझा 3 वर्ष. कसं वाटतंय? हा मस्त वाटतंय. छान वाटतं. आज आदरणीय भाऊसाहेब आपले लोकनियुक्त नगराध्यक्ष वाईचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकारातून हा रोजगार मेळावा या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 1200 लोकांनी आतापर्यंत नावनोंदणी केलेली आहे. या ठिकाणी 35 वेगवेगळ्या किर्लोस्कर हुंदाई बजाज सारख्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या कंपन्यांचे प्रतिनिधी येऊन त्या आलेल्या उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती सुरू आहेत.
अतिशय चांगल्या पद्धतीनं खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे. ज्यांना नोकरी लागते त्यांना अशा पद्धतीचा आम्ही लगेचच ऑफर लेटर देतोय, नियुक्तीपत्र देतोय. ह्या नियुक्तीपत्रामध्ये त्यांना कधी जॉईनिंग करायचं आहे, त्यांची सॅलरी किती आहे याची सगळी माहिती आहे. खरं तर ही ॲक्च्युली वाई मतदारसंघातील बेरोजगारी हटवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात आहे त्याची सुरुवात आजपासून आहे. मी अशी ग्वाही देतो की आदरणीय आपले नगराध्यक्ष भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाई मतदारसंघामध्ये एकही बेरोजगार राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद.